तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपण करणार आहोत सुपर अल्टिमेट टूर करणार आहोत. तर पिकअप आपलं झालेलं आहे. थोडासा मला लेट झाला, त्यामुळे मी काही शूटिंग करू शकलो नाही. बरोबर त्यांनी 8:15ला न्यायला आलते मला. तर आता आपण इथं मेन यांच्या जेट्टीवर आलेलो आहोत. इथून सगळ्या बोट्स आपल्या आणि सगळ्या टूर्स इथूनच चालू होतात. तर आजची टूर आपण इथून चालू करूया. तर मित्रांनो, इकडं आल्यानंतर ह्या टूरमध्ये तुम्हाला कॅयकिंगसुद्धा करावं लागणार आहे. पण ते कॅयकिंगचे तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागतात. एका कॅयकिंग बोट, जी एक बोट असते कॅयक करायची, तिचे 1,500 रुपये चार्जेस आहेत. तर मी आणि दुसरी एक सिंगल मुलगी आहे, क्लाउडिया म्हणून, तर तिच्याबरोबर आम्ही दोघांनी मिळून शेअरिंगमध्ये एक बोट रेंट केलेली आहे. तर दोघांना आम्हाला 750 फिलिपिनोज द्यावे लागणार आहे. एक दिवसाचं पूर्ण भाडं आहे ते. आम्ही दिवसभर कुठं पाहिजे तिथं ते कॅयक यूज करू शकतो. Also me and first time. Charis. So my master, by the way, my name is Neil, my brother Anthony, and also our captain Jack Sparrow, and we have our ship cook, and we have our boatman, handsome boatman, no? The whole island, go back here in the boat, okay? Okay. I will give you here 45 minutes, and for your kayak, no need to wear the life jacket. The important thing you need to do. तर मित्रांनो, आता आपला पहिला स्टॉप आलेला आहे आणि आपण ट्विन लगूनमध्ये पोहोचलेलो आहोत. तर इथं आता आपण कॅयकिंग करणार आहोत. चला कॅयकिंग करूया. Okay. Human drone? Okay, one. Smile, 1, 2, 3, cake. Okay, okay. मित्रांनो, ट्विन लगूनमध्ये आपण अर्ध्या तासाची ॲक्टिव्हिटी केलेली आहे. कॅयकिंग केलेलं आहे. कॅयकिंग करताना फारच जाण लागते. जर तुम्हाला कॅयकिंग येत नसेल तर प्रॅक्टिस करायला पाहिजे. तुमचा पार्टनर कसा आहे त्याच्यावर पण सगळं डिपेंड होते, असं आहे. तर आता आम्ही कॅयकिंग करून झालेलं आहे, जरा स्विमिंग पण केलेलं आहे आणि आता पुढच्या आयलंडसाठी आम्ही चाललेलो आहोत. मित्रांनो, आता आपण अर्धा तासाचा स्नॉर्कलिंग वगैरे केलेलं आहे, स्विमिंग केलेलं आहे. तर आता आपलं जेवण तयार आहे. तर आता जाऊन आपण जेवणाचा आस्वाद घेऊयात आणि पुढच्या टूरला आपण पुढे जाऊयात. तुम्ही बघू शकता इथे स्नॉर्कलिंग आहे आणि त्या साईडला जर तुम्ही पुढे गेला तर तिकडे तुम्हाला शिप ब्रेक, म्हणजे तिथं जहाज खाली बुडालेलं आहे आणि ते जर बुडालेलं जहाज तुम्हाला बघायला मिळेल. खाली 5 मीटर खाली डाऊन आहे, तर तेवढा खाली तुम्हाला जावं लागतं. Sorry.
All right, everybody, eyes on the camera, please. तर हा समोर मित्रांनो तुम्ही बघू शकता, हा आहे CYC बीच. एकदम छोटासा मस्त आणि सुंदर बीच आहे. इथे तुम्हाला कमर्शियल काय मिळणार नाही. हे बोटीतनं तुम्हाला समोर दिसतो माणूस, त्याच्याकडनं तुम्ही बियर किंवा छोटं स्नॅक्स वगैरे काय खायला प्यायला पाहिजे असेल तर घेऊ शकता. चला, तुम्हाला त्या साईडला दुसऱ्याकडं तिकडे एक अजून एक बीच आहे, म्हणजे छोटासाच आहे. तिथपर्यंत आपण चालत जाऊ शकतो आणि बघूया काय कसं तिकडे. Harap ka dun. थोडासा छोटासा बीच आहे मित्रांनो हा. त्या साईडला तर कोणच नाही, एकदम निवांत शांत बीच आहे. ओके, पलीकडे पण तुम्ही असं जाऊ शकता. पाठीमागं इथे हा एकदम छान मस्त निवांत सुंदर बीच आहे. एक नंबर. मित्रांनो, आत्ता बरोबर दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि आता आमचा सेकंड लास्ट ॲक्टिव्हिटी जे दिवसाची ॲक्टिव्हिटी होती 5-6 पॉईंट जे आम्ही करणार होतो, त्यातला आता शेवटचा दुसरा चालू आहे. हा एक कयांगन लेक आहे. तर आम्हाला वरती पायऱ्या चढून जायचं आहे. साधारण 60-70 पायऱ्या आहेत, काय ते आहेत माहीत नाही मला आता ॲक्च्युली. त्याने काहीतरी बोलले, पण ठीक आहे, पायऱ्या चढून आपण जाऊयात. हे बघू शकता तुम्ही, ही आपली चमू आहे. ती चिलेवरून आलेली आहे. आपला भाऊ एकदम लय भारी कामाचा भाऊ आहे आपल्याला. आपण सँडल विसरलेलो, तर ह्या भावानं आपल्याला त्याची चप्पल दिलेली आहे. तर भावाचे लय लय आभार. तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता, इकडे असे शॉप्स पण आहे. तिथं आल्यानंतर जर तुम्हाला काही ड्रिंक्स वगैरे स्नॅक्स वगैरे काय घ्यायचं असेल तर इथं घेऊ शकता. जेवण चांगलं होतं, दाबून जेवलेलो आपण, त्यामुळे काय लागणार नाही. आणि मगाशी जे एक CYC बीच म्हणजे कोरोन यूथ बीच,
त्याचं नाव आहे, लॉंग फॉर्म आहे. तर तिथं आपण बिअर घेतलेली मगाशी 80 फिलिपिन उजला तो टीन होता रेड हॉर्सचा. त्यामुळं आता इथं लगेच काय पाहिजे असं काय वाटत नाही. हां, वरनं दमून भागून आल्यानंतर जर काय वाटलं तर नक्की घेऊयात. तर हा आहे कयांगन लेकचा रस्ता. ओके, तर वरती आपल्याला जायला 40 मिनिटं लागणार आहेत. अरे बापरे, पायऱ्या एकदम खड्या आणि उंच आहेत. ठीक आहे, जराशे उंच आहेत, थोडी मीडियम आहेत, पण एकदम उंच आपल्याला चढून जायचं आहे. तर गाण तर लागणारच आहे आपली आता. Oh my God. Arriba. Oh, abajo. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो वरती आपल्याला थोड्या पायऱ्या चढून यायला लागते आणि नंतर तुम्ही असं बघू शकता आपल्याला अशा खाली उतरावं लागते पायऱ्यांना. पायऱ्या उतरून आपल्याला खाली जायचं आहे आणि समोरचं जे काही दृश्य तुम्हाला बघायला मिळेल हे एक नंबर नादखोळ आहे. 2 मिनटं थांबा, दाखवतो लगेच. आणि हे तुम्ही इथं कयांगन लेकवरती लगेच पोचताय. ठीक आहे, एवढं काय हार्ड नाही आहे, मस्त आहे. Say hi. Hi. Kayangan Lake. Welcome to Philippines. Yes. तर इथलं कयांगन लेक मधलं आपली ॲक्टिव्हिटी करून झालेली आहे. इथं त्यांनी एक साधारण 45 मिनटं आपल्याला देतात त्यांनी. तर मस्तपैकी अर्धा तास इथं स्विमिंग करायचं. एकदम भारी वाटते मित्रांनो. इथलं नेचर जे बघण्यासारखं आहे ना, हा जो लेक आहे समुद्रापासून वरती तुम्हाला चढून आल्यानंतर बरोबर मध्ये हा लेक आहे. तर एवढं भारी आहे ना, तर तुम्हाला लय भारी वाटेल इथं आल्यानंतर. या नक्की या, तुम्ही एकदा व्हिजिट करा आणि हा ॲक्टिव्हिटी नक्की करा. Oh my God, my... Bem quente. Oh, it's very nice. Nasa mabuti ka. Ako nga, sir. Go.